श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, नेहमी आपल्या घरामध्ये शांतता असते, राहते, ती टिकावी. आणि जर समजा काही कारणामुळे जाणवलं की आपल्या घरामध्ये पूर्वीसारखी शांतता राहिलेली नाही, ती टिकलेली नाही आहे, किंवा काही ना काही घरामध्ये सतत आजार चालू आहेत, किंवा काही ना काही कारणामुळे घरामध्ये वाद चालू आहेत, तंटे चालू आहेत, किंवा काही ना काही कारणामुळे अस्वस्थता आहे, असं जर जाणवत असेल तर ह्याचा अर्थ हा होतो की कोणाची तरी नजर आपल्या घराला लागली आहे, कोणाची तरी बाधा आपल्या घराला झाली आहे, असा त्याचा अर्थ होतो. ह्याचा काय उपाय आहे हे मात्र कळत नाही, आणि ते काय कसं करून आपण घराची ही सगळी अस्वस्थता आपण दूर करायची ते पण कळत नाही. त्यामुळे आपण हे कळण्यासाठी काय करायचं हे मी आता सांगते, ते तुम्ही आता नक्की करा. आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला खूप फरक जाणवेल. जसं म्हणजे अमावस्या, पौर्णिमा आणि शनिवार या दिवशी तुमचं घर संपूर्ण स्वच्छ करून घरातली फरशी, मोठे खडे मीठ जे असतं ते घ्यायचं, हळद घ्यायची, त्याच्यात घालायची, शक्य झाल्यास गोमूत्रसुद्धा घालायचं, त्यातच एक लिंबू पिळायचं, आणि हे मिश्रण पाण्यात मिक्स करून पाण्याने स्वच्छ फरशी पुसून घ्यायची. घराच्या दाराचा मुख्य उंबरा जो असतो हा रात्री पाण्याने स्वच्छ पुसून त्यावर हळद आणि गोमूत्र हे मिक्स करून त्याचे पट्टे मारायचे. हा झाला पहिला उपाय. दुसरं म्हणजे जर शक्य असेल तर अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी ग्रामदेवीला नारळ फोडायचा, आणि जर शक्य होणार नसेल तर ग्रामदेवता, कुलदेवी, कुलदेव यांच्या नावाने घरात जरी नारळ फोडला तरीसुद्धा चालतो. तो नारळ घरामध्ये आपण फोडून सगळ्यांनी खायचा, प्रसाद म्हणून तो खाल्ला पाहिजे. तिसरं म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 दिवशी बिनमिठाचा भात करून त्यात दही घालून त्याचे काही भाग पेपरवर घेऊन घरातील पूजाघर, बाथरूम, दक्षिण दिशेतील कोपरा, घराचा मुख्य दरवाजाच्या बाहेर, तसेच तुळस या ठिकाणी ठेवावेत. मी पुन्हा एकदा सांगते, अमावस्या, पौर्णिमा या 2 दिवशी बिनमिठाचा भात करून त्यात दही घालून त्याचे काही भाग पेपरवर घ्यायचे, आणि घरातील पूजाघर, बाथरूम, दक्षिण दिशेतील कोपरा, घराचा मुख्य दरवाजाच्या बाहेर, तुळस या ठिकाणी हे ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या हे सगळे दहीभाताचे जे भाग आहेत हे गोळा करायचे आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचे, आणि त्यानंतरच झाडलोट करायची. आणि झाडलोट करून झाल्यानंतर आंघोळ करून सुचिरभूत व्हायचं, आणि मग त्यानंतर देवाची पूजा करायची. आता हे जे सगळे मी इथे उपाय सांगितलेले आहेत, हे उपाय यासाठी की तुमच्या घरामध्ये हे उपाय करण्याने त्रास तर कुठलाच होणार नाही आहे, अपाय कुठलाच होणार नाही आहे, झाला तर फायदाच होईल. ह्यासाठी गरजेचं नाही आहे की तुमच्या घरामध्ये काहीतरी बाधा असेल, नजर लागली असेल तेव्हाच हे उपाय करायचे, असंही काही नाही आहे. तुम्ही दरही अमावस्या, पौर्णिमा, शनिवार मी म्हणल्याप्रमाणे किंवा नित्यनियमाने जर तुम्ही हे केलं तर तुमच्या घरातला बाधा लागली नसेल, नजर लागली नसेल, तरी देखील ती लागणार नाही, पुढेही ती लागणार नाही. खूप जण घराच्या बाहेर कोहळा बांधतात. कोहळा बांधल्यामुळे सुद्धा येणारी व्यक्ती, त्या व्यक्तीची नजर पहिल्यांदा कोहळ्यावर जाते, आणि कोहळ्यावर गेल्यामुळे जर समजा त्या व्यक्तीची नजर चांगली नसेल तर तो कोहळा खराब होतो, आणि मग अशा प्रकारचा कोहळा खराब झाल्यानंतर तो आपण फेकून द्यायचा असतो, आणि परत पुढच्या अमावस्येला किंवा शनिवारी कोहळा नवीन बांधायचा असतो, आणि म्हणून दारामध्ये कोहळा बांधतात. हाही एक उपाय आहे. आता हे जे सगळे उपाय सांगितलेत हे व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये सुद्धा करायचे असतील तर ते करू शकता. खूप जणांच्या व्यवसायाला सुद्धा नजर लागू शकते, दृष्ट लागू शकते.
ऑफिसला सुद्धा नजर लागू शकते, दृष्टी लागू शकते, कामाला लागू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा हे उपाय तुम्ही सहज करू शकता. अगदी नित्यनियमाने हे तुम्ही उपाय जर केलेत तर दृष्ट कधीच लागणार नाही, नजर कधीच लागणार नाही. आपल्याला असं वाटत असतं, पण पाहता पाहता एखादी व्यक्ती बोलते की अरे वा, तुझं किती छान चाललं आहे. तर ह्या छान चाललं आहे या म्हणण्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा दृष्ट लागत असते. कळत नाही त्याच्यामध्ये नेमकं काय असतं. आणि त्यानंतर कधीकधी एखाद्या व्यक्तीची, माणसाची अधोगती सुरुवात होते आणि त्याचं कारण कळत नाही. तेव्हा जर तुम्ही हे असं कायमच करत राहिलात तर कोणी काही म्हणलं तरीसुद्धा दृष्ट लागत नाही. आणखीन एक इथे उपाय मी सांगते. तुमच्या येणाऱ्या मुख्य दरवाजातनं, मग तो दरवाजा तुमच्या ऑफिसचा असो, घराचा असो किंवा कुठलाही असू देत, त्याच्यासमोर एकतर कुठल्याही देवाचं तुम्ही जर फोटो लावलात किंवा मूर्ती ठेवलीत तर येणारं सगळं जे संकट असतं ते त्याच्यावर जातं, ते बाहेरच्या बाहेर फिरून जातं. देवाची मूर्ती पाहिल्यानंतर, म्हणजे जशी स्वामींची मूर्ती, श्री गणेशाची मूर्ती, अशी जर मूर्ती किंवा श्री स्वामींचा फोटो, श्री गणेशाचा फोटो, असा फोटो जर तुम्ही लावलात तर त्या फोटोकडे बघून त्या येणाऱ्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार येत नाहीत आणि आले तरी ते बाहेरच्या बाहेर निघून जातात. आता हे सगळे वरील उपाय जे आहेत त्याच्यामुळे काय होतं, तर जर कोणी काही करणी केली असेल म्हणा किंवा काही बाधा असेल किंवा त्यांनी काही जारण मारण जे पण काही केलं असेल किंवा नजर लागली असेल, असं काही झालं असेल तर ह्या सगळ्या क्रिया नष्ट होतात. आणि हे जर उपाय सतत चालू ठेवले तर तुमच्यावर कुठल्याही बाधेचा, नजरेचा, दृष्ट लागण्याचा अजिबात प्रयोग केला तरीही प्रयोग होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्याच्यामुळे काय होतं तर उलट पितृशांती होते, पितरांचे तुम्हाला आशीर्वादसुद्धा मिळतात, पितरांचे आशीर्वाद मिळतात. कुलदेवता असते तिचंसुद्धा बंधन तुमच्याशी तुटत नाही. म्हणजे कुलदेवता बदलत असेल तर कुलदेवतेचे बंधनसुद्धा तुटते आणि वास्तुशांती होते, वास्तुपुरुषाचा आशीर्वाद मिळतो. तर हे जे सगळे उपाय आहेत, म्हणजे तुमच्या कुलदेवतेचं बंधन, म्हणजे कसं म्हटलं मी की कुलदेवता आहे, पण ती जी कुलदेवता आहे तुमची ती जर बदलली असेल म्हणा काही कारणामुळे तर पहिल्या कुलदेवतेचं बंधन नाही राहत. मग दुसरी जी कुलदेवता तुमची असेल ती तुम्हाला परत तुमचं संरक्षण करते आणि तुमच्या पाठीशी उभी राहते या अर्थाने. तर स्वामी भक्त इतके सगळे लाखो रुपये खर्च करून उपाय करण्यापेक्षा असे साधे उपाय केल्यानंतरसुद्धा किती फरक पडतो हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. निश्चितच फरक पडतो. परंतु वरील उपाय जे आहेत ते कायमस्वरूपी करा, म्हणजे मग तुम्हाला त्यापासून तुम्ही नक्की दूर राहाल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.